लो. तर बघा प्रॉब्लेम हा जो आहे हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं काय दिसतंय, प्लस साईन आहे, इथं काय मायनस साईन आहे. मग आता आपण पहिले कोणता रूल अप्लाय करणार, तर कोणता रूल, प्रोडक्ट रूल काय आपल्याकडं, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन जर असेल तर काय लिहू शकतो आपण त्याला, लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. तर बघा मग आता हा रूल इथं अप्लाय करायचा. तर अप्लाय करताना बघा लक्ष द्या, तर सगळ्यात पहिले घ्यायचं लॉग ऑफ, आता एम ॲज काय आहे 2/3 पूर्ण टर्म आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं 2/3, थोडंसं वरती लिहू आपण, ते मोठा ब्रॅकेट घेऊ. ठीक आहे. 2/3 पण आता एन काय इथं 4/5, 4/5. ठीक आहे. मग हे झालं एम इंटू एन करायचं आहे. लॉग ऑफ एम काय इथं 2/3 इंटू एन काय इथं 4/5 आणि मायनस लॉग ऑफ 8/15 तसंच. ठीक आहे. बघा लक्ष द्या, आता इथं काय आहे की 2 4 8, लॉग ऑफ 4 दूने 8 आपण 5 3 15 मायनस लॉग ऑफ 8/15. तर बघा इथं तुम्ही एम इंटू एन पण रूल अप्लाय करू शकता, किंवा लॉग ऑफ 8/15 मायनस लॉग ऑफ 8/15 काय होणार, डायरेक्ट 0 पण होणार. तर मी इथं लॉग ऑफ एम मायनस एन रूल अप्लाय करून दाखवतो. ठीक आहे. लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय, तर लॉग ऑफ एम बाय एन, एम अपॉन एन. ठीक आहे. तर मग बघा आता इथं काय येणार, लॉग ऑफ 8/15 अपॉन 8/15. मग 8/15 काय होणार, कट होऊन जाणार. मग तिथं काय येणार, 1 येणार, लॉग 1. ठीक आहे. मग लॉग वन काय राहतं, लॉग ऑफ वन काय राहतं, 0 राहतं. कारण की आपल्याकडे एक रूल आहे बघा, लॉग ऑफ इथं लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस इक्वल्स टू काय येतं, 0 येतं. काय येतं, 0 येतं. तर त्याच्यानुसार याचा आन्सर काय आलं, 0 आलं. मग लास्टला लिहायचं लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15 इक्वल्स टू 0. ठीक आहे. हे काय आलं, आपलं फायनल आन्सर आलं. हे सेव्ह होतं आहे त्याच्यामुळं स्टॉप होत नाही. ठीक आहे. हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. स्टॉप नाही होत ती.